पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संतोष मुरकुटे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। मुरकुटे साहेब, काल मेघना बोर्डीकरांचा सत्काराचा गंगाखेडमध्ये कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी काही तुमच्यावरती आरोप केले की तुम्ही त्यांच्या विरोधात मतदारसंघामध्ये निवडणुकीमध्ये पैसे वाटप केले। कसं पाहता त्या विधानाचा? उलट महाराष्ट्रामध्ये 288 पैकी एका जागेवर राष्ट्रीय समाज पक्षाला महायुतीने पुरस्कृत केलं होतं आणि महायुतीने पुरस्कृत केल्यामुळे ते आज आमदार आहेत। आम्ही सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी कधी महायुतीच्या विरोधात काम केलं नाही। जिल्ह्यामध्ये ज्या ज्या काही जागा निवडून आल्या त्या महायुतीमुळे निवडून आल्या। निवडणूक झाल्यानंतर असं आता का आरोप करत असं तुम्हाला वाटते? शिक्षक संघटनेचा आरोप करतायत। तुम्ही वैयक्तिक त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांना पाडा म्हणून पैसे वाटप केले असं त्यांनी काल मंचावर आरोप केला आणि त्यावेळी मंत्री मेघना बोर्डीकर त्या मंचावर उपस्थित होते। जर काही पैशाचा वाटप असेल तर काही प्रचार केला असेल तर त्यांनी तो पुरावा द्यावा आणि त्यांनी जर तो पुरावा दिला तर खोटे आहे सर्व आरोप। तर संतोष मुरकुटे होते यांनी स्पष्ट केले की रत्नाकर गुट्टे यांना भाजपनं खरं तर 288 पैकी एका जागेवरती पुरस्कृत केले आहे आणि भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हुमानेतेमध्ये यांचं काम केलेलं आहे। आणि आता रत्नाकर गुट्टे निवडणूक झाल्यानंतर खरं तर खोटं बोलत आहे। सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।